तर नमस्कार मंडळी आहे ना, या दादाने एकदा आपल्याकडून औषध नेलं होतं. तर किती दिवस झाले दादा औषध नेऊन? 3 महिने झाले. 3 महिने. आता तुम्ही औषध खाल्लं त्यानंतर आता रिझल्ट वगैरे कसं आहे 3 महिने? आता मला त्यावेळेस ना इतकं रक्त पडायचं, इतकी तकलीफ व्हायची, पण औषध खाल्ल्यापासून आता लगेच तकलीफ नाही राहिली काहीच. किती पुढे खाल्ले होते? एकच पुडी खाल्ली होती. आता हे सगळे लांबून आले. तुम्ही कुठे राहिला? मी नेवास फाटा, तुम्ही होता का? पुण्यामध्ये. आता तुम्हाला तेच रिझल्ट सांगते ना औषधाचा कसं काय. रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे, काहीच अडचण नाही, बिनधास्त घेऊन जा. म्हणजे एवढं बाहेरचं औषध वगैरे खाल्ले असं ना. लय भरपूर खाल्ले मी, पण मला कशाने फरक नाही पडला, फक्त तुमच्या औषधाने फरक आहे. आता ते मावशी पण आले ते लांबून, ते नेमकं आले आणि तुम्ही रिझल्टचा व्हिडिओ घेऊन राहिला. आपण आजी आहे, मावशी आहे, आम्ही तिकडनं आलो मालेगावकडनं. मालेगाव. तिकडे राहतो. नाही रिझल्ट चांगला आहे. आपण जे करतोय ना काम नाही फक्त समोर या बहिणीला घ्यायचंय. तर काही अडचण नाही ना, एकदम क्लिअर झाले. एकदम ओके. तरी मी एक दुसरी पुडी घ्यायला आलो. किती वर्षाचं होतं तरी साधारण? मला कमी से कमी 15 ते 16 वर्षापासून मी भरपूर औषधं खाल्ली. जिने तिथं दवाखाने केले, सगळं केलं, ऑपरेशन बी केलं, तरी फरक नाही या का पुढे मुलामध्ये ओके झालं. एकाच पुडीमध्ये झालं. मंडळी बघा, आता एवढे जण आले, चिंगी तिकडे उभी आहे, मावशी आजी पुण्यावरून मालेगावरून आले ते. तर औषध चांगलं असल्यामुळे आपण लोकांना सांगतो, वाईट सांगत नाही कधी. चालते त्यांनी नाही आमच्या तिथलं एका माणसाने नेलाय ना, त्यांनी पत्ता दिला. फरक पडला का त्यांना? हो त्यांना पडला फरक. दिवाळीच्या वेळेस चालते ते. चालतंय.